पवारांच्या बारामतीमध्ये लोकसभेनंतर पुन्हा एकदा विधानसभेसाठी पवार कुटुंबातच सामना रंगणार आहे। राष्ट्रवादीकडनं अजित पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे, तर शरद पवारांच्या पक्षाकडनं युगेंद्र पवारांचं नाव नक्की असल्यामुळे बारामतीत काका पुतण्या आमने सामने येतील। बारामतीतल्या या हाय व्होल्टेज लढतीचा खास आढावा पाहूया। बारामती पवारांचा बालेकिल्ला, राष्ट्रवादीचा अभेद्य गड। पण पवारांमध्ये दुफळी निर्माण झाल्यानं आणि राष्ट्रवादी पक्षही दोन पवारांमध्ये विभागला गेल्यानं आता बारामती नेमकी कोणत्या पवारांची हा प्रश्न उपस्थित झाला। याच वर्चस्वाच्या लढतीचा सामना आता लोकसभेपाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकीतही होतोय। लोकसभेमध्ये नणंद विरुद्ध भाऊजे अशी लढत बारामतीनं पाहिल्यानंतर आता विधानसभेत थेट काका विरुद्ध पुतण्या असा सामना फिक्स झालाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं युगेंद्र पवारांना एबी फॉर्मही दिलाय। कदाचित मला असं वाटतंय, मला खात्री नाही, पण युगेंद्र पवार हे आमचे उमेदवार असतील। कदाचित मला असं वाटतंय, मला खात्री नाही, पण युगेंद्र पवार हे आमचे उमेदवार असतील। वातावरण चांगलंय, लोक आपल्या पाठीशी आहेत। जिथं कुठं आपण जातोय फक्त तालुक्यातच नाही तर अख्ख्या राज्यात तुतारी वाजणारे, पण आपल्याला घाळ राहून चालणार नाही, आपल्याला निवांत राहून चालणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेसनं बुधवारी अजित पवारांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणा करत बारामतीमधल्या पवार विरुद्ध पवार सामन्याचा शंखनाद केला। बारामती मतदारसंघातून आदरणीय अजितदादा पवार, येवला मतदारसंघातून छगन भुजबळ, बारामती मतदारसंघातून आदरणीय अजितदादा पवार, येवला मतदारसंघातून छगन भुजबळ। बारामतीमधल्या काका विरुद्ध पुतण्याच्या लढतीच्या शक्यतेनं 64 वर्ष जुन्या राजकीय इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे। 1960 साली बारामती लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली। काँग्रेसच्या यशवंतराव चव्हाणांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत गुलाबराव जेधेंना उमेदवारी दिलेली, पण शरद पवारांचे मोठे भाऊ वसंतराव पवार मात्र शेकापकडनं रिंगणात उतरले। यावेळी शरद पवारांनी काँग्रेसला मदत करताना त्यांच्या भावाच्या विरोधात प्रचार केला। या निवडणुकीत वसंतराव पाटील पराभूत झाले आणि काँग्रेसच्या गुलाबराव जेधेंनी विजय मिळवला। आता पुन्हा एकदा बारामती विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं पवारांच्या कुटुंबात राजकीय वर्चस्वाची लढाई रंगल्याचं चित्र आहे। की हा स्वाभिमानांचा पक्ष आहे। सेवा, सन्मान आणि स्वाभिमान। सेवा मायबाप जनतेची, सन्मान शेतकऱ्यांचा, ज्येष्ठ नागरिकांचा आणि महिलांचा, आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा। रामकृष्ण हरी। धन्यवाद। खरं तर लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आव्हान दिलं। सुप्रिया सुळेंनी हे आव्हान सहजी पेललं। तेव्हापासूनच रंगलेल्या युगेंद्र आणि अजित पवार यांच्या संभाव्य लढतीवरती आता शिक्कामोर्तब झालंय। पवार विरुद्ध पवार लढाईच्या पार्ट 2 मध्ये आता बाजी कोण मारणार याची मोठी उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज गुवाहाटीच्या कामाख्या देवीचं दर्शन घेतलं। त्यांच्या गुवाहाटी दौऱ्यामुळे अनेकांच्या मनात शिवसेनेत 2022 साली झालेल्या बंडाच्या आठवणी ताज्या झाल्या। तर निवडणुकीच्या धामधुमीत मुख्यमंत्र्यांनी गुवाहाटी गाठल्यामुळे विरोधकांनीही टीकेची झोड उठवली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी आणि कामाख्या कनेक्शनवर हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। जून 2022 हा तोच काळ होता ज्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी उभ्या केलेल्या शिवसेनेत सर्वात मोठं बंड झालं। या बंडाच्या केंद्रस्थानी होते ते सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। एकनाथ शिंदेंनी यावेळी आपल्या सहकारी आमदारांसोबत मुंबई ते सुरत आणि सुरत ते गुवाहाटी असा प्रवास केला। याच वेळी गुवाहाटीतल्या एका मंदिराची आणि तिथल्या देवीची प्रचंड चर्चा झाली। ही चर्चा होती कामाख्या देवीची।
गुवाहाटीमधल्या वास्तव्यादरम्यान शिंदेंनी याच कामाख्या देवीला नवस केला होता. सरकार आलं तर पुन्हा तुझ्या दर्शनासाठी येईल. शिवसेनेमधला हा उठाव यशस्वी झाला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले आणि मग शिंदेंनी नोव्हेंबर 2022 साली आपल्या आमदारांसह देवीचं दर्शन घेतलं. आज माँ कामाख्या देवीचं दर्शन झालंय. खूप समाधान झालं. एक श्रद्धा आणि भक्तिभावपूर्ण परिवाराने आमच्या दर्शन घेतलेलं आहे आणि माँ कामाख्या देवीचं दर्शन आम्ही 2 वर्षापूर्वी सरकार बनवायच्या अगोदर पण घेतलं होतं. सरकार बनवल्यावर पण आम्ही कामाख्या देवीचे आशीर्वाद घ्यायला आलो आणि आज आम्ही कामाख्या देवीच्या आशीर्वादाला दर्शनाला आलोय. खूप आनंद आहे, समाधान आहे. आता या घटनेच्या जवळपास 2 वर्षांनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या चरणी लीन होण्यासाठी ऐन निवडणुकांच्या धामधुमीत गुवाहाटीला पोहोचले. देवीच्या दर्शनानंतर आगामी विधानसभेत महायुतीचाच विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आणि जनता आम्ही कल्याणकारी योजना ज्या केल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्री लाडका शेतकरी योजना, कामगार योजना, सगळ्या योजना, सिनियर सिटीजन योजना आणि एकीकडे डेव्हलपमेंट उद्योग आम्ही आणले. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातली जनता, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक सर्वजण आमच्या कामाची पोचपावती देतील. पुन्हा थम्पिंग मेजॉरिटीने आमच्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येईल. पण शिंदेंच्या गुवाहाटी दौऱ्यावरनं राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं. विरोधी पक्षातल्या संजय राऊतांनी या दौऱ्यावरती त्यांच्या खास शैलीत निशाणा साधला. बघा, कालपासून महाराष्ट्राच्या स्वप्नामध्ये म्हशींचं हंबरण ऐकू येत आहे. म्हशी बिचारा तडफडत आहेत. गोहत्या, गोवंश हत्या ही आहेच, पण प्राणी हत्या हा सुद्धा मनुष्य जातीला आणि मानवतेला कलंक आहे. त्याच्यामुळे गेल्या काही दिवसापासून गुवाहाटीतून जे हंबरडे आम्हाला ऐकू येत आहेत त्याच्यामुळे राज्याच्या जनतेचं काळीज विदीर्ण झालेलं आहे. निवडणुकांच्या काळातली गंमत अशी की निवडणुका लागल्या की अनेक नेत्यांचं टेम्पल रन सुरू होतं. कोण पूजा पाठ करतं तर कुणी आपल्या श्रद्धास्थानाच्या दर्शनानं प्रचाराचा शुभारंभ करतं. उदाहरण द्यायचं झालंच तर पवार कुटुंब कोणत्याही निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ कण्हेरीच्या मारुती मंदिरातच फोडतं. तर कोकणातल्या अनेक नेत्यांची मालवणच्या भराडी देवीवरची श्रद्धाही दिसते. शिवाय अर्ज भरतानाही अनेक जण मुहूर्ताला प्राधान्य देतात. निवडणुका जवळ आल्या त्यामुळे प्रत्येक राजकारणी त्याचं जे आराध्य असेल त्या सगळ्या आराध्यांचं दर्शन घ्यायला चाललं आहे. म्हणजेच काय तर परीक्षा देताना आपल्या बुद्धीवर, ज्ञानावर, केलेल्या कामावर, अभ्यासावर विश्वास असतोच, परंतु त्या विश्वासासोबत जे अभय लागतं परीक्षा देण्यासाठी ते अभय कुठं तरी मला मिळावं ही प्रत्येक विद्यार्थ्याची आणि राजकारण्याची इच्छा असते. त्याच्यामुळे राजकारणात असलेले विद्यार्थी त्या प्रत्येक विद्यार्थ्याची ही परीक्षेची वेळ आहे. त्याच्यामुळे आपण बघत होतो आज महाराष्ट्राचे आपले आदरणीय मुख्यमंत्री श्री शिंदेसाहेब हे कामाख्याला गेले. काही नेते आहेत ते सिद्धिविनायकाला जातात. काही नेते आहेत त्यांची जी गावातली देवता आहेत, जी त्यांची श्रद्धास्थान आहे तिथे चालले आहेत. कोणी कुलदेवतेला चाललं आहे, कोणी त्यांच्या आराध्य देवतेला चाललं आहे, कोणी आपल्या गुरूंचं दर्शन घ्यायला चाललं आहे. असं विविध ठिकाणी हे जे विविध नेते मंडळी आहे ते सगळे चालले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासाठी यंदाची विधानसभेची निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची आहे. असली शिवसेना कुणाची यासाठी होत असलेली ही लढाई आहे. गुवाहाटी दौऱ्यानंतर निवडणूक जिंकणारच असा विश्वास मुख्यमंत्री व्यक्त करतात. त्यामुळे आता कामाख्या देवी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना पावणार का हे महिन्याभरानंतरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.